आता आपण शिकूया की डेफिनेशन लिस्टचा कसा यूज केला जातो आणि डेफिनेशन लिस्ट का असतात. तर बघा, डेफिनेशन लिस्ट का यूज केले जातात हे आधी आपण समजून घेऊया. तर ऑब्व्हियसली एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जर डिक्शनरी बघितली असेल किंवा कुठली मॅगझिन वाचली असेल किंवा न्यूजपेपर वाचली असेल, तर न्यूजपेपरमध्ये काय असतं, एखादी हेडिंग दिलेली असते आणि आधी एक वरती हेडिंग असते. त्या हेडलाईनने आपल्याला कळतं की हां, या न्यूजमध्ये अशी अशी बातमी असणार आहे. तर ती हेडलाईनने आपल्याला काय कळतं, प्री आयडिया येते की खालची जी बातमी आहे, पूर्ण डिस्क्रिप्शन बातमी, त्या बातमीमध्ये कशाबद्दल लिहिलेलं आहे. तर सेम त्या प्रकारे आपण डेफिनेशन लिस्टचा यूज करत असतो. जेव्हा आपल्याला एक हेड आणि त्या हेडिंगशी रिलेटेड आपल्याला डिस्क्रिप्शन दाखवायचं असतं, त्यावेळेस आपण डेफिनेशन लिस्टचा यूज करत असतो. तर डेफिनेशन लिस्टचा आपण एक हा फोटो बघा, तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल. यात काय म्हटलेलं आहे त्यांनी, हे बघा, HTML डेफिनेशन लिस्ट आहे. आता इथे त्यांनी आधी HTML हे दाखवलेलं आहे आपल्याला आणि नंतर एक पॅराग्राफ आहे इथं मोठा. तर आपण याच्याने काय लक्षात घेऊ शकतो की अच्छा, ह्या पॅराग्राफमध्ये जे काही लिहिलंय ते HTML शी रिलेटेड आहे. त्यानंतर ह्या पॅराग्राफमध्ये जे लिहिलंय ते CSS शी रिलेटेड आहे आणि ह्या पॅराग्राफमध्ये जे लिहिलंय ते JavaScript शी रिलेटेड आहे. तर अशा पद्धतीने डेफिनेशन लिस्ट आपण यूज करतो जेव्हा आपल्याला अशा प्रकारचा डेटा शो करायचा असतो. तर चला आपण याचं प्रॅक्टिकल पाहून घेऊया. प्रॅक्टिकल बघण्याआधी एक मिनिटं, एक समजून घेऊया आपण की आपण त्याला डिफाईन कसं करतो. तर DL हा टॅग आपण यूज करत असतो आपल्याला जेव्हा कंटेनर दाखवायचं असतं डेफिनेशन लिस्टचं त्यावेळेस. तर डेफिनेशन लिस्टचा कंटेनर आपण DL ने दाखवतो. नंतर आपण DT टॅगचा यूज करतो जेव्हा आपल्याला टर्म डिफाईन करायची असते, एक स्पेसिफिक टर्म. जसं या पिक्चरमध्ये आपण इथे पाहिलं की इथे HTML ही टर्म डिफाईन केली, तर अशा प्रकारची टर्म डिफाईन करण्यासाठी आपण DT चा यूज करत असतो. आणि त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे, म्हणजे HTML बद्दल जी माहिती दिली होती ती जर आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर आपण DD चा यूज करत असतो. तर 3 आहेत टॅग्स. DL टॅग ॲज अ कंटेनर आपण यूज करतो. DT टॅग टर्म डिस्प्ले करण्यासाठी आपण यूज करतो आणि DD टॅग डिस्क्रिप्शन देण्यासाठी आपण यूज करतो. DD म्हणजे दूरदर्शन नाही बरं का, तर डेटा डिस्क्रिप्शन असं आपण घेऊ शकतो त्याचा अर्थ. ओके, चला तर मग आता याचं आपण प्रॅक्टिकल पाहूया. तर इथे आपण ऑर्डर लिस्ट पाहिली होती, तर आपण हे इरेज करू आणि आता आपण सिम्पली घेऊया DL. ओके, DL हा टॅग होता आधी, हा होता आपला कंटेनरसाठी, बरोबर. डेफिनेशन लिस्ट, DL स्टँड्स फॉर डेफिनेशन लिस्ट. त्यानंतर आता आपण याच्या आतमध्ये यूज करूया DT. DT म्हणजे डेटा टर्मसाठी. तर आपण इथे घेऊया इट्स प्रोग्रामर. आपण स्वतःबद्दल माहिती देऊया इथं. इट्स प्रोग्रामर ही आपली टर्म असणार आहे. आणि इट्स प्रोग्रामर बद्दल आपल्याला माहिती काय द्यायची आहे, तर ती आपण दाखवूया इथं डी मध्ये. ओके, तर DD मध्ये मी लिहितो, दिस इज द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन फॉर मराठी स्टुडंट्स. ओके, त्यानंतर आपण घेऊया इथे परत एक दुसरी टर्म, ती म्हणजे DT. आणि यामध्ये आता आपण दाखवूया हेमंत गायकवाड. आणि याबद्दल आपल्याला माहिती द्यायची तर आपण यूज करूया DL, सॉरी DD, रिअली मिस्टेक झाली, DD. आणि त्यात आपण इन्फॉर्मेशन दाखवूया, ही इज द इन्स्ट्रक्टर ऑफ द HTML कोर्स. ओके, त्यानंतर आता आपण बघूया की हे कसं दिसतंय. तर राईट साईडला तुम्हाला इन्स्टंट चेंजेस दिसतच होते, पण माझा फोकस इकडे होता कोड लिहिण्यासाठी, म्हणून मी बघितलं नाही. तर पहा इथं जसं आपण DL, DT, DD यांचा यूज केला आहे, त्या पद्धतीने इथं बरोबर आधी इथं एक टर्म दिसली आणि त्याबद्दलची माहिती, त्यानंतर दुसरी टर्म दिसली त्याबद्दलची माहिती. तर अशा लिस्टमध्ये हे 3 प्रकारचे लिस्ट असतात. पहिली आपण बघितली अनऑर्डर लिस्ट, दुसरी आपण पहिली ऑर्डर लिस्ट, तिसरी आपण बघितली डेफिनेशन लिस्ट. जर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं, जर तुम्ही हे सर्व जरी बघितलं असेल तरी आय कॅन गॅरंटी इट, तुम्हाला लिस्ट बद्दल काहीही प्रश्न विचारले तर तुम्ही त्यांचे आन्सर देऊ शकता आणि तुम्हाला लिस्ट बद्दल 100 पैकी 100 मार्क्स भेटतील याची मी तुम्हाला गॅरंटी देतो.